विलीनीकरणासाठी पवारांच्या राष्ट्रवादीचा काँग्रेसला प्रस्ताव 15 ऑगस्ट पर्यंत विलीनीकरणासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। तृणमूल काँग्रेसला सोनिया गांधींची ऑफर, पक्ष विलीन करा, काँग्रेसचं राष्ट्रीय उपाध्यक्षपद देणार सोनिया गांधींचं आश्वासन। पवारांच्या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चाचपणी सुरू आहे। काँग्रेस हायकमांडकडून राज्यातील वरिष्ठ नेतृत्वाकडे चाचपणी, राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठांचं मत काय याचीही विचारणा, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीला विलीनीकरणाचा प्रस्ताव याआधी देखील दिला होता। नाना पटोलेंचा मोठा दावा, देशाचं संविधान वाचवण्यासाठी एकत्र येणं गरजेचं, भाजपकडून लोकशाही संपुष्टात आणण्याचं काम, पटोलेंचा हल्लाबोल। बुडत्या बोटीत कुणीही पाय ठेवणार नाही, काँग्रेस पक्ष बुडतं जहाज आहे, आम्ही सध्या फक्त बघतोय, आमची सध्या वेट अँड वॉचची भूमिका आहे। काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या बातम्यांवरती मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस विलीनीकरण होत असेल तर त्यांना शुभेच्छा, राहुल गांधी आणि शरद पवारांची टीम चांगलं काम करेल, मंत्री गिरीश महाजनांचा टोला। देशामध्ये विरोधी पक्षाचे 12 वाजले आहेत, महाजनांची टीका। पवारांनी पुढाकार घेतला पाहिजे, पवारांनी पुन्हा नव्यानं काँग्रेस उभी केली तर प्रादेशिक पक्षांनाही बळ मिळेल, राऊतांचं विधान। तर राऊत उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करणार का, भाजपच्या नवनाथ बन यांचा सवाल। जो व्यक्ती काँग्रेसचाही नाही आणि राष्ट्रवादीचाही नाही असा व्यक्ती विलीनीकरणावर बोलतोय, त्या व्यक्तीची अवस्था बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना अशी आहे। संजय राऊतांनी केलेल्या विलीनीकरणाच्या दाव्यावरती मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। शरद पवार सुप्रिया सुळे विलीनीकरणाचा निर्णय घेणार नाहीत, काँग्रेसचा इतिहास पवारांना माहीत असल्यानं ते सोबत जाणार नाहीत, पवारांच्या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरती चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार नाही, पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडून विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम, इंडिया आघाडीच्या माध्यमातूनच भाजप विरोधात लढणार, शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। लवकरच ठाकरे सेना काँग्रेसमध्ये विलीन होईल, रवी राणा यांचा दावा। तर राऊत उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करतील, नवनाथ बन यांचा टोला। लवकरच ठाकरे सेना काँग्रेसमध्ये विलीन होईल, रवी राणांचा दावा। काँग्रेसच्या कळपामध्ये ठाकरेंची सेनाही सहभागी होणार, विलीनीकरणासंदर्भात राऊतांची सोनिया गांधींसोबत चर्चा सुरू, रवी राणांचं वक्तव्य। संजय राऊतांनी केलेल्या सूचनांची आम्ही नोंद घेतोय, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। तर पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस विलीनीकरणास सुळे यांनी होकार दिल्याचं समजतंय, मुश्रीफांचं भाष्य। दोन्ही राष्ट्रवादी किंवा पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं विलीनीकरण होईल असं मला वाटत नाही, काँग्रेस बुडती नाव आहे, पवारांचे लोक चांगला पर्याय निवडतील, भाजपच्या चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। लोकशाही वाचवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे, काँग्रेसमधून फुटून तयार झालेल्या पक्षांनी एकत्र यावं, काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांची विलीनीकरणाच्या चर्चेवर प्रतिक्रिया। राहुल गांधींना सगळ्यांनी नेता म्हणून स्वीकारावं, गेहलोत यांचं वक्तव्य। काँग्रेस नेते नाना पटोले आज दिल्लीमध्ये, पटोलेंना काँग्रेस हायकमांडने बोलावलं, देशातील सर्व काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची दिल्लीमध्ये बैठक पार पडली, पटोलेंना तातडीनं दिल्लीमध्ये बोलावलं, हायकमांडच्या मनात काय हे कळलं नाही, पटोलेंची प्रतिक्रिया। सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग, पवारांच्या राष्ट्रवादीच्या 3 आमदारांकडून भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांची भेट, महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा आमदारांचा निर्णय। सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती खासदार सुप्रिया सुळे धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदारांशी चर्चा करणार, सुप्रिया सुळे मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार, सोलापूरच्या आमदारांबाबत सुप्रिया सुळे शशिकांत शिंदेंसोबतही चर्चा करणार। काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाची ऑफर होती, मी नकार दिला, पवारांसोबतच राहणार असं सांगितलं, भुजबळांचं विधान। तर भुजबळांनी ती संधी गमावली, काँग्रेस नेते नाना पटोलेंची प्रतिक्रिया। अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नवा ट्विस्ट, वंचितचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना पाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेसकडून बैठक, पाठिंब्यासंदर्भात यावेळेस गुप्त बैठका, सूत्रांची माहिती। आज दुपारपर्यंत निर्णय होण्याची शक्यता।
अमरावतीचे काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार नाही. सोनोग्राफीमध्ये किडनी स्टोन असल्याचं निदान. हर्षजित देशमुख यांचा रुग्णालयातील मुक्काम आणखी वाढण्याची शक्यता. महायुतीतील जळगावच्या बंडखोरीचा तिढा कायम आहे. गिरीश महाजनांच्या उपस्थितीमध्ये महायुतीची तातडीची बैठक आहे. महायुतीच्या बैठकीला शिंदे सेनेच्या आमदारांची उपस्थिती. जळगावातील महायुतीच्या बैठकीला मंत्री गुलाबराव पाटील मात्र गैरहजर. गुलाबराव पाटील मुंबईमध्ये असल्यानं बैठकीला गैरहजर असल्याची माहिती आहे. काल गोकुळ गीतेंनी माघार घेतल्यानंतर आज काळे नॉट रिचेबल आहेत. काल गोकुळ गीते यांनी माघार घेतल्यानंतर आज रेश्मा काळे नॉट रिचेबल. नेत्यांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ. रेश्मा काळेंची प्रतिक्रिया. कर्जमाफीतील जाचक अटींविरोधात रोहित पवारांचा यल्गार. पंढरपूरमध्ये आजपासून रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन. पंढरपुरातील शिवतीर्थ परिसरामध्ये रोहित पवारांचं आंदोलन. कर्जमाफीतील जाचक अटी शर्ती काढून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करा. 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ 50,000पर्यंत कर्जमाफीच्या मर्यादेची अट नको. रोहित पवारांची मागणी. शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. ही कर्जमाफी नव्हे तर कर्जवसुलीचा प्रकार आहे. आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न झाल्यास सहन करणार नाही. रोहित पवारांचा इशारा. रोहित पवारांना रोज नवा इश्यू येतोय. चंद्रकांत पाटलांचा टोला. रोहित पवारांना आता रोज मीडियासमोर येण्याचाच उद्योग उरलाय. पंढरपुरातील आंदोलनावरून चंद्रकांत पाटलांची टीका. आम्ही गरिबांसाठी येतो, तुम्ही नेत्यांसाठी येता. रोहित पवारांचा मंत्री चंद्रकांत पाटील यांना टोला. ही कर्जमाफी असून तुम्ही वसुली करत आहात. रोहित पवारांची टीका. रोहित पवारांनी अन्नत्याग नाही तर स्टंटबाजी त्याग आंदोलन करावं. नवनाथ बन यांचं ट्विट. कर्जमाफीचे स्वागत सोडून रोहित पवार आंदोलनाच्या नौटंकीत व्यस्त आहेत. ट्विटमधून बन यांची टीका. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानीनं जमिनीवरचा मालकी हक्काचा दावा मागे घेतलाय. पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये शीतल तेजवानीनं मालकी हक्काचा दावा केला होता. मालकी हक्क मागे घेतल्यानं दस्त नोंदणी रद्द होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. नागपूरमध्ये महायुतीच्या मतदारांच्या आधारे विजय संपादित करणार. अपक्ष नगरसेवकही आमच्या संपर्कात. राजू पोतदार यांचा दावा. 10 लाखांची ऑफर दिली असा एक नगरसेवक दाखवा. राजू पोतदार यांचं काँग्रेसचे अतुल लोंढे यांना आव्हान. एल निनोचा प्रभाव लक्षात घेऊन टास्क फोर्स तयार केली आहे. शेतकऱ्यांनी सरकारच्या सल्ल्यानेच पेरणी करावी, अन्यथा दुबार पेरणीचं संकट ओढावेल. मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. फडणवीस सरकार यंदाच्या अधिवेशनामध्ये महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक येण्याची शक्यता. महिला शेतकऱ्यांना आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महत्त्वाच्या तरतुदी होणार. कर्जमाफी संदर्भात एक सब कमिटी तयार. 40 लाख शेतकऱ्यांना काहीही न भरता कर्जमाफी मिळेल. निवडणुका डोळ्यासमोर न ठेवता आम्ही कर्जमाफी केली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया.